नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहत आहोत दत्तयागाची ही पूजा ही सर्वात सारी चालू आहे. ती मांडणी समोर मांडणी करतो आहे आणि प्रथम आपण करणार आहोत पुण्यावाचन. तर ही समोर मांडणी केली पुण्यावाचनाची. तर दत्तयाग हा मुख्य देवता दत्त महाराज, ब्रह्मा विष्णू महेश दत्त महाराजांची या ठिकाणी पूजा. समोर नवग्रहांची स्थापना, ईशान्य कलश म्हणून एक कलश, मुख्य देवता, त्याच्यावरती दत्त महाराजांची स्थापना आणि त्याच्याखाली ब्रह्मदेव मंडळाची स्थापना, अशी ही सगळी पूर्ण तयारी आम्ही या ठिकाणी करतो आहे. समोर ही मांडणी तुम्ही पाहत आहे. तर कलशाच्या खाली वरती सर्व काही मांडणी त्या ठिकाणी केली. दत्तयाग हा आपण दत्त जयंतीला करू शकतो. घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण झालं असेल तर त्यानिमित्त करू शकतो. अशा अनेक कारणं असतील त्यावेळी ही पूजा आपल्याला करता येऊ शकते. तर इथं याग म्हटलं की मोठं हवनकुंड येतं, कारण स्थापना भरपूर असतात देवतांच्या. छत्रदापनः नगरादादंबरो अश्वत्थः शानोरा निशोधनः सहगारे सप्तजेव सप्तैना सप्तवाहनः अमूर्तिर्न गोचिन्त्य भयकृत भयनाशनः अनलबृहत्कुशस्थूलो गुणभृण्यन गुणो महान अधृतस्वास्य प्राग्वंश वंशवर्धनः भारभुत्करितो योगी योगी सर्वकामदः आश्रमश्रमणाश्यामस्वर्णो वायुवाहनः प्रियारोह प्रियकृत प्रीतिवर्धनः विहायसनगतिर्ज्योतिर्विलोचनः अनन्तभूतान् सुखदो नैकदोग्रः अनिर्विण्णस्वनामर्षि लोकानिष्ठानमद्भुतः सनातनातनतमकपिलप्रियः. तर मित्रांनो, ही आहे दत्तयागाची पूजा. तुम्हाला कोणत्या मंत्रानं आवाहन करायचं आहे, कोणत्या मंत्रानं पूजन करायचं आहे, तसंच हवन कोणत्या मंत्रानं करायचं आहे, ह्या अधिक माहिती करता तुम्ही नक्की मला कॉल करू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर.